केलं का? काहीही असंवैधानिक कृत्य आपण केलं का? हे सगळं करून सुद्धा जेव्हा आपण आतमध्ये जातो, हे सगळं करून सुद्धा जेव्हा 7 दिवसांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की आम्ही येणार आहोत मोर्चा घेऊन तुम्हाला निवेदन द्यायला, त्यावेळेस सुद्धा महापौर इथे नाहीये. त्याला महापौर नाहीये, आम्ही म्हटलं की किमान उपमहापौर तिथे भेटेल. उपमहापौरांनी तिथे आम्हाला पाऊण तास थांबवलं. नमस्कार नाशिककर, आपण आलो आहे राजीव गांधी भवनासमोर आणि जसं आपण बोललो होतो तशी ही रॅली राजीव गांधी भवनासमोर पोचली आहे. प्रशासनाला इतकीच विनंती आहे की यावेळेस तरी जे काही मागणी असतील ती प्लीज कृपया करून एक्सेप्ट करा. आपण बघू शकता किती मोठ्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत. खरं तर अशा ठिकाणी मी कोणतंही कंटेंट शूट करत नाही, तिथं मी सपोर्ट म्हणून गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता उन्हामुळे डोळे पण खूप सुचलेले आहेत. असो, आमचं निवेदन इतकंच होतं की कोणतंही वृक्ष न तोडता सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ नाशिक, कुंभमेळा व रस्ते रुंदीकरण हे सगळं झालं पाहिजे, पण एकाही झाडाला धक्का न लागता. त्यातल्या त्यात 100 वर्ष जुने जे वडाचे झाडं आहेत त्यांना टचसुद्धा नाही केलं पाहिजे. हे आमची रिक्वेस्ट किंवा निवेदन होतं. हे निवेदन घेऊन आम्ही BYK सर्कल ते राजीव गांधी भवन हे जाणार गेलो आणि तिथे काय काय घडलं हे मी तुला व्हॉइस ओव्हरने सांगतो. सो लेट्स कंटिन्यू विथ द व्हिडिओ. करनी होगी देना होगा छीन के लेंगे शामिल हुआ नाशिकची ओळख पुसणं बंद करा. वृक्षतोड बंद करा. वृक्षतोड बंद करा. वृक्षतोड बंद करा. हक्क मागते. अरे नाशिकचा श्वास तोडणारा नाशिक पण पावसाळ्याच्या नाशिकचा श्वास शहरामध्ये केळेवाल्याची दादागिरी चालणार नाही. अरे झाडं तोडणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे झाडं तोडणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे हम अपना हक्क मांगते.
आम्हाला की तिथे आम्ही फायकस प्रजाती आहे, त्याच्यात वड पिंपळ बाकी सगळे असतात. गौरवदादा तिथून हातवरती करतोय, तो त्याचा प्रत्यक्ष त्याने ते ऐकलं होतं की त्याला आम्ही हात लावणार नाही. परंतु गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार असे 3 दिवसाच्या सुट्ट्या बघून यांनी सर्रास ते कापण्याचा घाट रचला आणि रात्रीपासून पूर्ण 4 दिवस दनादन त्यांना वर्षानुवर्ष रस्ते व्यवस्थित नीट करता येत नाही, रस्ते खड्डेमुक्त करता येत नाही, त्यांना बेसिक पार्किंगचा प्रश्न सोडवता येत नाही. ते लोक 4 दिवसात किमान 1000 ते 1200 जुने 200, 300 वर्ष पुराणे झाड यांनी कापून टाकले. आणि हे जे त्यांनी कापले ते पूर्णपणे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधात कापले. फायकस प्रजातीचे झाडं कापू नये यासाठी 10-15 वर्षांपूर्वी नाशिकच्याच लोकांनी, ऋषिकेश असतील, आनंदजी असतील, इतर लोकांनी त्याच्यावरती पिटिशन करून हे निर्णय मिळवला होता की फायकस प्रजातीला हात लावता कामा नये. आणि हे जे वडाचे झाड मग गंगापूर रोड असेल, मसरूळ असेल, टाकळी रोड असेल, तिथे जे कापत होते ते पूर्णपणे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता, म्हणजे कोर्टाचा अवमान होता, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होता. आणि कोर्टाच्या निर्णयाचा अवमान जेव्हा ते करत होते तेव्हा नाशिकर आपण सगळे तिथे उभं होतो की बाबा तुम्ही कोर्टाचा अवमान करू नका, आपण लोकशाही पद्धतीने तिथे उभं होतो. परंतु यांनी काय केलं, पोलीस प्रोटेक्शनमध्ये यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला आणि पोलिसांना सांगून 17 लोकांना आम्हाला डिटेन करण्यात आलं. आणि त्या 17 लोकांना त्या दिवशी डिटेन करण्यात आलं आणि परत अजून रिगरसली अजून जास्त वेग घेत त्यांनी झाडं कापायला सुरुवात केली. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती आणि अनेक लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ लागले आणि म्हणू लागले की हे चालणार नाही. NGT मध्ये आपण स्टे मिळवला आणि त्याच्यानंतर 28 पर्यंत आपल्याला स्टे मिळालेला आहे. हे सगळं बेकायदेशीर नाशिक महानगरपालिका करत असताना नागरिक म्हणून, नाशिक म्हणून आपण असं म्हटलं की बाबा आपण बेकायदेशीर होता कामा नये, आपण बेकायदेशीर काम करता कामा नये. म्हणून आपण म्हटलं की आपण कायदेशीररित्या परवानगी घेऊन लोकशाही पद्धतीने आपण मोर्चा काढूया. आपण स्वाक्षरी मोहीम राबवली, 5000 पेक्षा जास्त आपण स्वाक्षरी नाशिकमध्ये घेतल्या. आपण अतिशय लोकशाही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा गालबोट न लागता आपण कॉलेज रोडवरून इथपर्यंत मोर्चा काढला की नाही काढला? काहीही असंवैधानिक आपण केलं का? काहीही असंवैधानिक आपण घोषणा दिल्या का? काहीही असंवैधानिक कृत्य आपण केलं का? हे सगळं करून सुद्धा जेव्हा आपण आतमध्ये जातो, हे सगळं करून सुद्धा जेव्हा 7 दिवसांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की आम्ही येणार आहोत मोर्चा घेऊन तुम्हाला निवेदन द्यायला, त्यावेळेस सुद्धा महापौर इथे नाहीये. त्याला महापौर नाहीये, आम्ही म्हटलं की किमान उपमहापौर तिथे भेटतील. उपमहापौरांनी तिथे आम्हाला पाऊण तास थांबवलं, परंतु उपमहापौर तिथे आले नाही. आम्ही लिखत आम्ही म्हटलं की आता ते लावायला गेलं सगळं. आम्ही महापौरांना निवेदन देणार नाही. आम्ही त्यांच्या PA ला तिथे निवेदन दिलं आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही PA ला निवेदन देऊ, आम्ही तुम्हाला भेटणार नाही. आणि ते करून जेव्हा आम्ही बाहेर निघत होतो तेव्हा आपले माननीय माझे उपमहापौर, मी मत दिलं असेल नसेल पण ते माझे उपमहापौर आहेत की नाही, निवडून आलेले महापौर आहेत. जर तुम्हाला म्हणतोय की आम्ही मोर्चा घेऊन तुमच्यापर्यंत येतोय, तुम्हाला दुसरं काय इतकं इम्पॉर्टंट काम आहे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे जाऊन बसा आणि दुसऱ्या मिटिंगा घेता आणि सगळ्या पूर्ण मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाला तुम्ही तिथे पाऊण तास थांबवता. 10 मिनिटं 15 मिनिटं ठीक आहे, पाऊण तास तिथे थांबलं, परंतु एकही माणूस आलेला नाही. मनपा महानगरपालिका जेव्हा इतकं बेकायदेशीर करत असताना नागरिक जेव्हा जबाबदारीने वागताय, लोकशाही पद्धतीने वागताय, तेव्हा कुठपर्यंत आपण सहन करणार? नाशिक महानगरपालिका वरला आम्ही आजही सांगतोय की नाशिककरांचं पेशन्स, नाशिककरांचा संयम तुम्ही टेस्ट करू नका. अजूनही आम्ही संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गानेच लढणार आहोत. परंतु नाशिककरांना जर तुम्ही गृहीत धरायला सुरुवात केली तर पुढे चांगलं होणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ही ऑक्सिजन रॅली काढली, ही खूप महत्वाची रॅली होती. परंतु आपलं जे सरकार आलेलं आहे, ते नगरपालिकेचं असो, ते राज्याचं असो, ते देशाचं असो, हे सांगावं लागेल. नुसतं हे पॉलिटिकल पक्षाचं नाव घेऊ नका, हे करू नका, करून चालणार नाही. हे सांगावं लागेल की हे वरपासून खालपर्यंत जी हुकुमशाही चालू आहे, लोकांच्या मताचं अनादर चालू आहे, लोकांच्या इच्छेचा पूर्णपणे अनादर चालू आहे, लोकांना भेटायला यांना वेळ नाहीये, याच्या विरोधात आपल्याला बोलावं लागेल. आणि जो चुकीचं काम करतोय त्याचं नाव घ्यायला प्रॉब्लेम काय? बरोबर. जो चुकीचं काम करतोय त्याचं नाव घ्यायला प्रॉब्लेम काय? उगीच बॅलन्स भूमिका घेऊन आता चालणार नाही, आपल्याला राजकारण करावं लागणार आहे. मी सुरुवातीपासून म्हणतोय, आम्ही सगळे सुरुवातीपासून म्हणतोय, आम्ही नवीन पिढी आहोत, आमच्या पुढची पिढी पण इथे आलेली आहे. या देशाचं वाटोळं जे आधीच्या पिढीने केलंय, राजकारण नको म्हणून, ते प्लीज आता थांबूयात. आपण करूयात ना राजकारण. यांच्यासारखं घाणेरडं राजकारण नाही करायचंय. आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासाचं राजकारण आपल्याला करायचंय, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचं आपल्याला राजकारण करायचं आणि आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला संघटनात्मक ताकदीची गरज आहे, आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपण वेगवेगळ्या पक्षाचे असू, वेगवेगळे नॉन पॉलिटिकल लोक असू, नॉन पक्षाचे असू, समजा संघटनांचे असू, पण श्वास जो आहे, ऑक्सिजन जो आहे, तो काय धर्म बघून, जात बघून, पक्ष बघून, झेंडा बघून
ऑक्सिजन झाड देत नाही, झाड सगळ्यांना सावली देत असतो, सगळ्यांना ऑक्सिजन देत असतो. तर आपल्याला याच्यासाठी एकत्र आता आपण जे आलेलो आहोत ही जी ताकद आहे ती आपल्याला वाढवावी लागणार आहे आणि आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. पुढे इन केस NGTमध्ये जर हे सगळं नाही झालं स्टँड यांनी परत स्टे उठवला तर आपल्याला एका झाडाला किमान 100 लोक चिक्को करून उभे राहतील याची तयारी आपल्याला करावी लागेल. आणि मुद्दा फक्त झाडांचा नाही आहे, मुद्दा नदीचा आहे, मुद्दा कॉन्क्रिटीकरणाचा आहे, मुद्दा भांडवली पूर्ण विकासाचा आहे, सो कॉल्ड विकास. काही मुद्द्यावर बिल्डरच्या विकासासाठी पूर्ण नाशिक बकास करायला हे जे निघाले आहेत याला आपल्याला ऑर्गनायझेशनली विरोध करावा लागणार आहे. तर मला वाटतं की त्याच्यासाठी आपण सज्ज होऊया, त्याच्यासाठी आपण तयारी करूयात. अदितीला काहीतरी बोलायचं. आम्हाला थांबायला सांगितलं, आम्ही शांतपणे थांबलो, आम्ही काहीच घाईगर्दी केली नाही. जसं तरुण बोलला, आम्ही परमिशन घेऊन हे सगळं केलेलं आहे. त्यांना पहिले सांगण्यात आलेलं की तुम्ही प्लीज थांबा आमच्यासाठी. निवेदन म्हणतात त्याला, आय गेस हात जोडून प्लीज म्हणणं. आता याच्या पलीकडे काय होतं आम्हाला माहिती नाही आहे की एवढ्या लोकांचा वेळ यांना दिसत नाही. आणि फक्त हे ऑफिसमध्ये जी गव्हर्नमेंट ऑफिस आहे, एका पब्लिक सर्वंटची ऑफिस आहे, तिथे बसून हे आम्हाला सांगतात की सर बिझी आहेत. तर हे सगळे रिकामे दिसत आहे, हे पोरं स्कूल सोडून आलेत, हे रिकामे आहेत. मंगळवारी सकाळी तुमच्या ऑफिस आवर्समध्ये आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला येतो. जेव्हा वृक्षतोडीसाठी कोणी ॲप्लिकेशन देत आहे तेव्हा तुम्ही ते पब्लिश करताय आणि आम्ही तेच निवेदन शांतपणे एका कॉन्स्टिट्युशनल राईटच्या हिशोबाने मोर्चा घेऊन येतोय. तुम्हाला ते घ्यायला वेळ नाहीये. ते म्हणतात आमच्या PA द्या. मग आमचे रिप्रेझेंटेटिव्ह कोण, तुम्ही का तुमचे PA? मग आम्ही तुम्हाला वोट द्यायचा का तुमच्या PA ला वोट द्यायचा, हे क्लिअर करून द्या आम्हाला. हे जेव्हा क्लिअर होईल तेव्हा पुढच्या वोटिंगला प्लीज आमच्याकडे वोट हे सगळं लिहून घेऊन या, मग आम्ही तुम्हाला वोट देऊ. हा प्रश्न एक नागरिक का नाही विचारू शकत? बरोबर. जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो आम्हाला काय सांगण्यात येतं, आज तुम्ही आले, उद्या 10 लोक अजून येतील, परवा 100 येतील. आम्ही काय तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला बसलोय का? मग जेव्हा तुम्ही वोट घ्यायला येतात, एका दाराला नाही आले तुमच्या घरी, मग एक सिटीजन प्रश्न का नाही विचारणार? जेव्हा वोट घ्यायला तुम्ही हे करून येता की आम्हाला वोट देऊन निवडून घेऊन या, मग तुमची जबाबदारी नाही आमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायची. गेट अप नाशिकर्स हे फक्त एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड बनवत आहे त्या मुद्द्याला. आपण कोणत्याच पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट नाहीये, आपण आहोत आपल्या श्वासासाठी. तर कधी लढणार आहे? आज एवढ्या सगळे लोक जागे झाले, हे बाकीचे बघून चालत सुटले, हे श्वास घेत नाही. हे प्रश्न खूप बेसिक आहे, हे तुमच्या जनरेशननी आमच्या जनरेशननी विचारायला हवे आणि हेच आमचा आवाज दबावला जातोय. ऑफिसमध्ये असून सुद्धा आम्हाला भेटायला जर तुम्हाला वेळ नाहीये तर आम्ही काय आता घरात इन्व्हाइट करायचंय तुम्हाला? केला होता. एक मन माहिती आहे तुम्हाला, लातो के भूत लातो से आणि आता ती वेळ आली. आता आपण मनपाचे सगळे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना मला सांगायचं की 24 तासाच्या आत ह्या पर्यावरण प्रेमीच्या शिष्टमंडळानं महापौर आणि उपमहापौरांनी सन्मानाने बोलवलं पाहिजे. 24 तासात जर त्यांनी बोलवलं नाही तर उद्या 5 वाजता आपण त्यांच्या कार्यालयामध्ये घुसणार आहोत. आहे तयारी तुमची 5 वाजता उद्या? तर मी हा फोन झाल्यानंतर त्यांना फोन करणार आहे, हे अल्टिमेटम मी त्यांना सांगणार आहे. तुम्ही त्याच्या अगोदर बोलवलं आनंदाची गोष्ट, नाही बोलवलं 5 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये लाथ मारून आतमध्ये घुसू आपण. ओके, सगळ्यांना मान्य? अरे हमको देख के डर गए, हमको देख के डर गए, हमको देख के डर गए, हमको प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. मला माहिती होतं हे असंच होणार होतं. महापौरांना व उपमहापौरांना आपण 15 ते 20 दिवस आधी सांगितलं होतं की आम्ही असं मोर्चा घेऊन येणार आहे, पण तरीही ते उपस्थित नव्हते. पण तरी असो, राजकारण शेवटी आम्ही आमचा पाठ केलेला आहे. निवेदन हे महापौर उपमहापौर यांच्या PAंना देण्यात आलं आहे. बाकी आता त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही केली ते बघू पुढेच. पण इतकीच रिक्वेस्ट आहे की झाडे तोडणी हे थांबवा. जे आले त्यांच्यासाठी धन्यवाद. मी दीपक कस्तुरी सार्थ आम्ही आमचं पाठ केलं आहे. जे नाही आले, जे येऊ शकले नाही जॉबमुळे, त्यांनाही धन्यवाद देतो. पण जे काल पार्टीला गेले पण आज रॅलीला आले नाही त्यांना पण धन्यवाद. असो, जय हिंद, जय शिवराय.